वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे परिषद पर्वामध्ये तीर्थक्षेत्र पावन वर्ष योग श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर व श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी पर्युषण पर्वामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते। यामध्ये भजन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, जैन धर्मातील प्रश्नावली यासारखे अनेक कार्यक्रम समाज बांधवांनी आयोजित केले होते। रिसोड येथे समाधीस्थ पपू आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांचे प्रिय शिष्य व आचार्य श्री 108 सम्य सागर जी महाराज यांचे अज्ञानवर्ती शिष्य अलग श्री 105 सिद्धांत सादर जी महाराज यांच्या सानिध्यामध्ये रिसोड शहरातील सकल जैन समाजाने प्रदूषण पर्व आनंदाने पार पाडला। गुरुवरांचे उपदेश सर्व सकल जैन समाजाला लाभले। त्यांनी सर्व समाज बांधवांना तीर्थरक्षा करणे अति महत्वाचे आहे हा उपदेश दिला। महाराष्ट्र मीडिया टीव्ही प्रत्येक क्षण आपल्या सोबत। पावन वर्ष योग या निमित्ताने या ठिकाणी समाधीस्थ परमपूज्य आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांचे प्रिय शिष्य श्री आचार्य 108 समय सागरजी महाराज यांचे अज्ञानवर्ती शिष्य अलग श्री 105 सिद्धांत सागरजी महाराज यांच्या सानिध्यातून जे पर्युषण पर्वचे कार्यक्रम सादर झाला। या ठिकाणी जे 10 लक्षण धर्माचे जे काही आयोजन झालं याबद्दल या दिगंबर जैन मंदिराचे जे अध्यक्ष आहेत, चातुर्मास समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर गुंगे साहेब, हे आपल्याला माहिती देतील। सर्वांना जय जिनेंद्र। ये बोलो अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान की जय। ये बोलो विद्यासागर जी मुनि महाराज की जय। 105 सिद्धांत सागर मुनि महाराज की जय। रिसोड मध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये एकमात्र रिसोड मध्येच यावर्षी चातुर्मास आहे आणि तो म्हणजे आचार्य श्री विद्यासागर महाराजी यांच्या शिष्य सिद्धांत सागर महाराजी यांचा चातुर्मास इथे सुरू आहे। आणि अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या जे काही शिरपूरमध्ये विघ्न येत आहेत आणि आतापर्यंत जे काही स्ट्रगल चालू आहे त्या संदर्भात तीर्थरक्षा पावन वर्षायोग असं हे नाव सिद्धांत सागर महाराजांनी दिलेलं आहे। त्यांच्या सानिध्यात इथे पर्युषण पर्वाचा सुद्धा कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस आहे। या पर्युषण पर्वामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत, जसे की एक शिरपूरवरच एक कपडे का लफडा या नावाचा एक नाटिका घेतलेला आहे। अंताक्षरीचे पण कार्यक्रम झाले आमच्या चातुर्मास समितीने। 14 ऑगस्ट सैनिक सन्मान झाला 14 आणि 14 ऑगस्टला इथे सैनिक सन्मान पण झाला होता। तोही सिद्धांत सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेला आहे। तोही एक कार्यक्रम आम्ही इथे राबवला। म्हणजे इथे दोन्ही धार्मिक, शैक्षणिक आणि लहान मुलांना इथे प्रत्येकाला येणारा संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे या चातुर्मास